श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मनपा प्रशासनात जागे करण्यासाठी प्रभादेवी परदेशी यांनी आयुक्ताच्या दालनात मोकाट कुत्रे आणून केले अनोखे आंदोलन। छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाची माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी। महाराष्ट्र गवळी समाज संघटना महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीची बैठक व मेळावा धुळे शहरात संपन्न। श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे राबवण्यात आली स्वाक्षरी मोहीम। आणि आदिवासी समाजास संवैधानिक अधिकार द्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। आता बातमी होतं विस्ताराने। धुळे शहरात मोकाट कुत्र्याने उच्छाद मांडलाय। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास मनपा प्रशासन अपयशी ठरल्यामुळे व प्रशासनाने झोपेचे सण केल्यामुळे इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष प्रभादेवी परदेशी यांनी मोकाट कुत्र्यांना मनपा आयुक्तांच्या दालनात आणून लक्षवेधी आंदोलन करीत मनपा प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला। धुळे शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात मनपा प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे। त्यामुळे मनपा प्रशासनात जागे करण्यासाठी प्रभादेवी परदेशी यांनी आयुक्तांच्या दालनात मोकाट कुत्रे आणून अनोखे आंदोलन केले। अचानक झालेल्या या लक्षवेधी आंदोलनामुळे मनपा प्रशासनाची झोप उडाली होती। धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे। मोकाट कुत्र्यांनी देवपुरात गोंदूर रोड बोरसेनगर येथे तेजस राहते या बालिकेवर हल्ला करून तिचे लचके तोडल्याने तिचा मृत्यू झाल्याची भीषण घटना देखील घडली होती। शहरात ठिकठिकाणी अशाच प्रकारचे कुत्र्यांच्या चाव्यामुळे अनेक नागरिकांना दुखापत आणि काहींना प्राण सुद्धा गमावे लागले आहेत। मात्र वारंवार मागणी करून देखील मनपा प्रशासन उपाययोजना करण्यात चालढकल करते। याविरुद्ध इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभादेवी परदेशी यांनी मनपात यापूर्वी देखील निवेदने दिली तसेच आंदोलन केले होते। मात्र केवळ कारवाईची आश्वासने दिली गेली। त्यामुळे शुक्रवारी अखेर कुत्र्यांना साखळीने बांधून प्रभा परदेशी आणि कार्यकर्त्यांनी थेट मनपात आणले। आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या दालनात कुत्री नेत ज्या तेजस राहते या बालिकेचा जीव गेला त्याच्या कुटुंबियांना सोबत आणून त्यांची कैफियत मांडली। तसेच या कुटुंबाची जी हानी झाली आहे त्याची नैतिक जबाबदारी मनपाची असल्याने त्यांना महानगरपालिकेने 25 लाखांची भरपाई द्यावी अशी मागणी केली। तसे निवेदन देखील देण्यात आले। आयुक्तांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मनपाने निर्बीजीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले आणि त्याची लवकरच कारवाई केली जाईल अशी हमी दिली। यावेळी प्रभादेवी परदेशी यांनी आणलेल्या श्वानांच्या गळ्यातील फलकांनी लक्ष वेधून घेतले होते। आग्रा रोड, साक्री रोड, देवपूर, वलवाडी, भोकर आमच्या वाढत्या संख्येचा प्रश्न कधी सोडविणार हा फलकांवरील मजकूर खूपच बोलका होता। जर यापुढेही मनपाने मोकाट कुत्र्यांचा प्रश्न न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रभादेवी परदेशी यांनी आयुक्तांना दिला आहे। आज आम्ही आयुक्त मॅडमकडे आलो होतो कुत्र्यांसंदर्भात। हे तेजस वसावे, तेजस राहतेचं कुटुंब आहे। 1 वर्षाची जी बालिका नुकतीच बोरसेनगर गोंदूर रोड येथील बोरसेनगरमध्ये वाढली, तिची भरपाई करण्यासाठी आम्ही मागणी केलेली 25 लाखाची। दुसरा असा त्या दरवेळेस आम्हाला मेनका कानींचा प्रश्न देता, म्हणून आज आम्ही पालिकेत कुत्रे घेऊन आलेलो आहे। 600-700 महिन्याला 600-700 लोकांना चावा असतो। ते सर्व तातडीने बंद व्हायलाच पाहिजे आणि मला तरी वाटतं आज जे कुत्रे आणून मी पालिकेत दिलेले आहेत त्यांना गिफ्ट, त्याच्यामुळे ते बंद होईल। आणि आज महापालिकेने जो आम्हाला रोज दाखवलेला आहे तो काही आम्हाला योग्य वाटलेला नाही आहे, कारण की लोकांचे रोज जीव जातात। रॅबिजचा एकही इंजेक्शन तुम्हाला आजच्या तारखेला जुन्या दवाखाना, जुना सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा मोठं सिव्हिल हॉस्पिटल असेल, लेकरांचे इतके दुर्दैवी हाल होत आहे। तर महापालिकेने आता डोळे नाही उघडले याच्यापेक्षा भयंकर आंदोलन करेल, पूर्ण महापालिकेला घेराव टाकेल मी। आणि संपूर्ण जेवढे लोक शहरात आहे ज्यांच्या कुटुंबियांना चावा झालेला आहे त्यांचा सर्वे आमचा चालूच आहे, त्यांना घेऊन आम्ही इथे येणार आहोत। आणि आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आता तरी या गोष्टीचा विचार करावा आणि तातडीने कुत्र्यांपासून जो चावा होतो त्याच्यापासून शहरवासियांना, जे आपले लोक 11 गावं ॲड झालेले त्यांच्यासह शहरातला एकही भाग असा नाही आहे की जिथे कुत्र्यांचा चावा मोठ्या प्रमाणात होत नाही, तरी पण त्यांनी तातडीने दखल घ्यावी एवढीच विनंती। धुळे शहरातील छत्रपती राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिराच्या आवारात साकारण्यात येणाऱ्या छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाची माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे व पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पाहणी केली। धुळे शहरातील छत्रपती राजश्री शाहू महाराज कला मंदिर आवारात साकारण्यात येणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकास्थळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली। येत्या 6 महिन्यात स्मारकाचे काम पूर्ण होऊन शहराच्या सौंदर्य व वैभवात भर पडणार असल्याची माहिती माजी आमदार
राजवर्धन कदम मांडे यांनी यावेळी दिली. छत्रपती राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिर आवारात शाहू महाराजांचे स्मारक उभारण्यात येत आहे. यासाठी छत्रपती शाहू महाराज समिती स्थापन झाली आहे. माजी आमदार राजवर्धन कदम मांडे या समितीचे अध्यक्ष आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकाचा चबुतरा आणि सुशोभीकरणाचे काम मनपाच्या 80 लाख रुपये निधीतून सुरू आहे. या कामाचे शुक्रवारी माजी आमदार राजवर्धन कदम मांडे, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. या प्रसंगी कदम मांडे व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासह ते उत्कृष्ट दर्जाचे करावे अशा सूचना संबंधितांना केल्या. या प्रसंगी माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी महापौर मोहन नवले, चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल, ज्येष्ठ नेते वाल्मिक दामोदर, माजी उपनगराध्यक्ष शव्वाल अन्सारी, सुधाकर बेंद्रे, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे मनोज गर्दे, अतुल पाटील, सुनील पाटील, दैनिक गरुड सम्राटचे संपादक पुरुषोत्तम गरुड, साहेबराव देसाई, संजय पाटील, विशाल केले, किशोर भंडारी, देवेंद्र सोनार, दिग्विजय पाटील, शिवाजी पवार, लहू पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कैलास चौधरी, समाधान शेलार, राजकुमार बोरसे, गणेश मोरे, विलास माळी, अशोक तोटे, धीरज परदेशी, मुन्ना शितोळे, शरद चौधरी, रत्नाकर माळी, रजनीश निंबाळकर, विकास बाबर, श्रीरंग जाधव, भानुदास बगते, संदीप पाटोळे, कमलेश देवरे, ललित आरोजा, विशाल निंबाळकर, हरिश्चंद्र लोंढे, चंद्रमणी खैरनार, अंकित भंडारी, संदीप हजारे, वसीम बारी आदी उपस्थित होते. त्या स्मारकाच्या कामाची आम्ही पाहणी केली. डॉक्टर बाबांसोबत नवले भाऊ, चंदू बापू सोनार आणि सर्व ज्येष्ठ आमच्या सहकाऱ्यांसह आम्ही पाहणी केली आणि हे काम येत्या 7-8 महिन्यामध्ये पूर्ण होईल असा आमचा विश्वास आहे. महाराष्ट्र गवळी समाज संघटना महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीची बैठक व मेळावा धुळे शहरातील पांढरा नदी किनारी कानश्री मंगल कार्यालय येथे शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र गवळी समाज संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक तसेच मेळावा धुळे शहरातील पांढरा नदी किनारील कानुश्री मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय समन्वयक तसेच माजी गृहमंत्री हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी संपन्न झाला. प्रमुख अतिथींच्या हस्ते श्रीकृष्ण व बालब्रह्मचारी सिधाजी आप्पा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रमुख अतिथींचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत्य व्यक्त करीत समाजाच्या विविध समस्या मांडल्या. हंसराज अहिर यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी हिरामन गवळी, वसंत गवळी, भगवान गवळी, नाना गवळी, अशोक मंडल, प्रवीण कुंडीवार, प्रवीण दुंदीवाल, समीर लंगोटे, प्रशांत जोमेवाळे, शिवाजी लंगोटे, दीपक अहिर, भीमा गवळी, कृष्णा पासलकर, अमोल लंगोटे आदी उपस्थित होते. राज्य कार्यकारिणीच्या या आजच्या धुळे जिल्हा महानगरामध्ये सुरू असलेल्या या बैठकीच्या प्रसंगी मी श्री भगवान श्रीकृष्ण व सिधाजी अप्पांच्या चरणी विनम्र प्रार्थना. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपले समाजाचे सर्व माजी गृहमंत्री भारत सरकार आणि विद्यमान राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माननीय भैयासाहेब हंसराज अहिर, व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्याध्यक्ष वसंतराव नाना गवळी उर्फ नाना, नारायणराव बहिरवाडे, उमाकांतजी डोंगरेवाले, त्याचप्रमाणे भगवान गवळी, औशिकर, उत्तमराव, माजी महापौर भगवान अप्पा आणि प्रमुख कार्यकर्ते. त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या एका कथेमध्ये सांगितलेलं आहे की गवळ्यांच्या कार्यक्रमाला इंद्रदेवाने पाऊस टाकला आणि कार्यक्रम हेल करण्याचा प्रयत्न केला, पण भगवान श्रीकृष्णाने सगळ्यांना सांगितलं की आपण पोट लावा आणि गोवर्धन पर्वत उचला. तशी परिस्थिती आज आपल्यावर आहे, पण पाऊस आवश्यक आहे. मी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष शिवाजी पैलवान लंगोटे, पाचलकरजी, आमचे शहराचे अध्यक्ष दीपक औशिकर या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. तर त्यांनी मला सांगितलं की प्रदेशाची बैठक या ठिकाणी घ्या आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.
परंतु त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम ज्ञानाभाऊ गडरी ते पण म्हणले, त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी त्यांनी एका शब्दावर या ठिकाणी आपली सेवा रुजू केलेली, त्या परिवाराचे मनपूर्वक आभार मानतो. बैठक बोलवली होती कारण मी आज या ठिकाणी माझ्या पदाचा राजीनामा देणार आहे. मंडळी आता काम करू लागले, पहिल्याकडे जास्त नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्रीपद होऊ लागले, महापौरपदी पण आपण बसत आहोत, सभापती होऊ लागले. पण हे सगळ्या राजकीय क्षेत्रामधलाही आपला प्रभाव विविध पक्षात होऊन ते आपल्याला मान्य आहे. एका पक्षात राहण्याकरिता पक्षाने संघटनेचे आवाहन केलेलं नाही, परंतु आपण सगळं करतो. आपल्याला आपला समाज आता एटीपीमध्ये आहे. काही वर्ग सांगायचे चुकून राहिलेले हे सगळं आपण करीत आहोत. परंतु या ओबीसी वर्गाला वोट मिळणारा वर्ग महाराष्ट्रामध्ये भाजप केलेलं एनटीपी, बीजेपी, HPC, NTP असं केलेलं आहे. त्यामध्ये आपण 27% आरक्षणाचे आपण भागीदार आहोत. आता मी ज्या आयोगामध्ये काम करतो आहे तो आयोगामध्ये आपल्याला मी त्याच वर्गात असताना मला तिथं अध्यक्ष केलं. प्रधानमंत्री मोदींच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रपती महोदयांनी मला अध्यक्ष चेअरपर्सन केल्यामुळे मी त्यामध्ये काम करताना पाहिलं की केंद्राच्या निर्णयाप्रमाणे आता ओबीसी वर्गाला म्हणजे आपण त्यामध्ये आहोत फार मोठे अधिकार आहे, आरक्षणही आहे, सवलती आहे. शिक्षणापासून नोकरीपर्यंत आपल्याला तिचा अधिकार मिळालेला आहे, संवैधानिक अधिकार मिळालेला आहे. त्याचा लाभ घेत असताना आपण येत असेल तर आपण दूर करू शकतो. तो दुर्दैवानं जाणवं लागतं की आपण या सगळ्या गोष्टीचा फायदा घेत नाही. शिक्षणामध्ये किंवा कधी कधी काही जिल्ह्यामध्ये आपल्या मुला मुलींना बाल्यांना सर्टिफिकेट मिळताना त्रास होतो, म्हणून आपलं संघटना काम करतो. संघटनेची ताकद कमी पडल्यावर आपण स्थानिक आमदारांना ज्या मतदान करतो, खासदार बनवतो, आमदार बनवतो, त्यांच्यापर्यंत जाऊन आपण आग्रहानं आपल्या समाजातील बांधवांच्या मुला मुलींच्या कास्ट, व्हॅलिडिटी, त्यामध्ये नॉन क्रिमिलियर या सर्व गोष्टी मिळतात. ते घेऊन मिळणारी स्कॉलरशिप, आपला कोटा विद्यार्थ्यांकरता या सर्व सूचना कामं करायची असतात. धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील जानकीराम नगर येथे श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 20 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील जानकीराम नगर येथील श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 20 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, तरी भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी भव्य अशी मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली. दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी कलश यात्रा, गणपती हव्याह वाचन, मातृका पूजनम, आयुष्यमंत्र जप, नांदी श्राद्धम, आचार्यदी, ऋत्विक वरणनम, दिगर्क्षणम, पंचगव्यकरणम, भूमिपूजनम, अग्निस्थापनम, कुटीरहोम, मूर्तिजल निवास, अग्निस्थापनम, सकल देवता स्थापनम, सायं पूजनम, नैवेद्य व आरती. तर गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी स्थापित देवतां प्राप्तम पूजनम, मंदिर व देवता स्नपन, शांतिक पौष्टिक व देवता प्रधान होम न्यास, मूर्ती दशविधी स्नान, देवतानाम यजन, हवन, शय्या दिवास, धान्य दिवास, सायं पूजनम, नैवेद्य व आरती. तर शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी धान्यादी मूर्तीनाम उत्थापन, मूर्तीनाम न्यास, उत्तरांग हवन, यजन, मूर्ती प्राण प्रतिष्ठा पूजनम, विवाह पूर्ण होती, होम, नैवेद्य, आरती, प्रसाद कार्यक्रम पार पडले.
दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी 12 ते 4 दरम्यान प्राणप्रतिष्ठानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिर विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले. सदर कार्यक्रम पुरोहित शशी पाठक, प्रभाकर जोशी, देवदत्त पाठक, पुष्कर दीक्षित, रोकडवा हनुमान मंदिराचे महंत वासुदेव महाराज, सीताराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. आमच्या महादेव पिंडीची स्थापना केली, आम्ही मूर्ती आणली, तिची मिरवणूक होती. 20 तारखेला मिरवणूक होती. 21 तारखेपासून आम्ही पूजेला बसलेलो आहे. त्याची स्थापनेचा विधी चालू आमच्यावाला आणि त्याचा भंडाऱ्याचा कार्यक्रम शनिवारी म्हणजे 24 तारखेला 12 वाजता आम्ही करण्याचं ठरवलं आहे. सर्व आमचे ग्रुपचे विघ्नहर्ता ग्रुपचे सर्व आणि काशी विश्वनाथ संस्थेचे सर्व पदाधिकारी मिळून आणि सर्व मिळून हे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि मूर्तीची स्थापना आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम केलेला आहे. तर सर्व भक्तांनी सर्व श्रद्धेने आमच्याकडे भंडाऱ्याचा लाभ घ्यावा हीच आमची काशी विश्वनाथ निवेदन आहे. आज काय किती 18 जण पूजेला बसलेलो, सर्व जोडणे बसलेलो. शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे शहरातील देवपूर बस स्थानकाजवळ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे धुळे शहरातील देवपूर बस स्थानकाजवळ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. बदलापूरमधील शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर बदलापूर येथे अभूतपूर्व असे आंदोलन पाहायला मिळाले. संतप्त नागरिकांनी रेल्वे सेवा अनेक तास रोखून ठेवली. आता या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. शुक्रवारी धुळ्यात युवा सेनेच्या माध्यमातून शक्ती कायद्याची अंमलबजावणी करा अशी मागणी करीत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभाग नोंदवला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्ती कायद्यात महिलांवरील अत्याचार नियंत्रणासाठी कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. अशा शक्ती विधेयकाला 3 वर्षापूर्वी महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजुरी दिली गेली. मात्र अद्याप या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा असे म्हणत युवा सेनेच्या माध्यमातून देवपूर बस स्थानकाजवळ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, युती सेना विस्तारक सोनी सोनार, मंजू पाटील, महानगर प्रसिद्ध अधिकारी शुभम फुलपागारे, शहर संघटक जयेश फुलपागारे, धनंजय पाटील, रोहित पवार, सुमित तमखाने, दर्शन डोले, श्रावण शिरसाट, सुमित गोडसे आदी सहभागी झाले होते. अत्यंत निंदनीय आहे. सन्मान्य उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शक्ती कायदा हा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केलेले होते, परंतु हा शिंदे फडणवीस सरकार या नाकर्त्या सरकारने तो कायदाच लागू केला नाही. तो कायदा जर आज लागू झाला असता तर आज या पीडित मुलींना त्वरित न्याय मिळाला असता आणि भविष्यात अजून किती मुलींचा तुम्ही अत्याचार आणि अन्याय अशा डोळ्यांनी बघणार आहात. कधी हा कायदा आणणार आहात. या कायदा लवकर आणावा यासाठी आज धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे युवती सेनेतर्फे आज आम्ही देवपूर बस स्टँड या ठिकाणी कॉलेज परिसरामध्ये अनेक ठिकाणी आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत, जेणेकरून या स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून हा कायदा लवकरात लवकर लागू होईल अशी आम्ही या शिंदे फडणवीस सरकारकडे या अकार्यक्षम राज्यकर्त्यांकडे आमची अपेक्षा करतो की ज्यांनी लवकर हा कायदा लागू करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी आदिवासी समाजास संविधानिक अधिकार द्यावा या मागणीसाठी आदिवासी जनकल्याण पार्टीचे राज्याध्यक्ष मधुकर गावित व आदिवासी बांधवांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. देशातील ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांनी आदिवासी समाजास संविधानिक अधिकार द्यावा या मागणीसाठी आदिवासी जनकल्याण पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर गावित व आदिवासी बांधवांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. आदिवासी समाजास स्वातंत्र्यानंतर संविधानिक अधिकार मिळाले आहेत, परंतु सदर संविधानाने मिळालेल्या अधिकारांची शासनामार्फत पायमल्ली होत आहे. त्यामुळे आदिवासी जनकल्याण पार्टीचे मधुकर गावित यांनी हे थांबवण्यासाठी युनोपर्यंत धाव घेतली आहे. आदिवासींना त्यांचे संविधानिक अधिकार प्राप्त व्हावे अशी त्यांची मुख्य मागणी आहे. यावेळी मधुकर गावित यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासी मधुकर आखाते गावित असं ज्युडिशियलमध्ये आदिवासी समाजाची जी काही राष्ट्रीय पदावर मी संवैधानिक पदावर आहे आणि संविधान लँड रेव्हेन्यू रूल्स आणि ट्रेझरी रूल्सप्रमाणे आम्ही काम करत आहे. आणि ह्या 1950 पासून त्याच्या अगोदर काय झालं ते आम्हाला माहिती नाही, पण 1950मध्ये जेव्हा संविधान लागू केलं तेव्हापासून आतापर्यंत लँड रेव्हेन्यू रूल्स आणि ट्रेझरी रूल्सप्रमाणे जो काय ग्रामपंचायत असो किंवा नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असो जो काय सगळ्यांचा हक्क अधिकार होता तो दाबला गेला होता व्यापारी, कर्मचारी, पुढाऱ्यांकडनं. पण आता तसं काय होणार नाही. आता सगळ्यांना हा हक्क अधिकार तर भेटणारच भेटणार, त्याबद्दल वाद नाही. पण हे जे लपालपी छपाछपी जे चाललं होतं काळं-धवळं ते आता याच्या पुढे होणार नाही. एवढं तर आपली मागणी काय? आमची मागणी हेच, ग्रामपंचायत असो किंवा नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असो याच्यामध्ये जो संवैधानिक हक्क अधिकार आहे तो आम्हाला भेटायला पाहिजे.
पण नेमकं याच्यामध्ये संविधान हा देशाचा आहे, हा काय माझा आणि तुमचा घरचा नाही, नाही, नाही. तो जमिनीचा हक्क अधिकार आहे, घरकुल हक्क अधिकार आहे, सगळे जे हक्क अधिकार आहे ते तर आम्हाला भेटत नाही. आम्ही मागण्या करतोय आणि उलट आमच्याकडनं तलाठी ग्रामसेवक हे आमच्याकडनं उघराणी करता. म्हणजे आमचा हक्क अधिकार त्यांनी द्यायला पाहिजे, तो उलट आमच्याकडनं मागता. म्हणजे हा तो उलटा न्याय झाला ना. हे असले काही विषय फार मोठे आहे आणि गंभीर आहे. तर ते हे आम्ही आता युनोपर्यंत पण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. युनोपासून तर दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत आमचं देशाचं हेड ऑफिस आहे. टेक बिलाटी सिरपूर नंबर 2 आहे आणि तिथं आम्ही आमचं समाजाचं सगळं काम करत आहे. कारण याला प्रतिसाद आम्हाला कुठं भेटत नव्हता. आता तरी थोडंफार मीडियाकडनं आम्हाला प्रतिसाद भेटाला आणि त्याच्यामुळे आम्ही आता डायरेक्टच राजस्व भारत सरकार सत्यमेव जयते, ना लोकसभा ना विधानसभा, सबसे ऊपर ग्रामसभा, आदिवासी समाज रूढी प्रथा ग्रामसभा, भारत सरकार का आदेश, असं आम्ही सगळं काही टपालामार्फत राष्ट्रपती, सुप्रीम कोर्ट, राज्यपाल, रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर, कलेक्टर साहेब, तुमचे प्रांत साहेब, काय तलाठी, ग्रामसेवक सगळ्यांना आम्ही टपालाने निवेदन देतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मनपा प्रशासनात जागे करण्यासाठी प्रभादेवी परदेशी यांनी आयुक्ताच्या दालनात मोकाट कुत्रे आणून केले अनोखे आंदोलन. छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाची माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी. महाराष्ट्र गवळी समाज संघटना महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीची बैठक व मेळावा धुळे शहरात संपन्न. श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे राबवण्यात आली स्वाक्षरी मोहीम. आणि आदिवासी समाजास संवैधानिक अधिकार द्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.